कॉलेज, जिथं बऱ्याच तरुणांना जगण्याचा नवीन मार्ग उपलब्ध होतो. असं म्हणतात, आयुष्यातील सुवर्ण दिवस कोणते असतील तर ते कॉलेजचेच. म्हणूनच म्हणतात आयुष्यात यावं आणि कॉलेज करून जावं. कॉलेजात गेल्यावर नवीन मित्रमैत्रिणी, नवीन टॅलेंट तसेच चांगल्या वाईट सवयी यांची देखील ओळख होते. ही गोष्ट आहे BCAच्या प्रथम वर्षाच्या मुलांची. आता काय आहे, यातील बरेच विद्यार्थी 11वी आणि 12वीला सोबत शिकत होते. म्हणून काहींनी आपली गँग, काहींनी आपला ग्रुप, तर काहींनी आपला टुप्पा बनवला आहे. आता सगळंच मी सांगत बसलो तर तुम्ही काय बघणार? तर चला मग डायरेक्ट मुद्द्याला हात घालू. बंट्या बंट्या चल. हा पक्या वाटलावे. हा या कॉलेजचा सगळ्यात प्रामाणिक विद्यार्थी. गेली 9 वर्षे झालं हा प्रामाणिकपणे कॉलेजात येत आहे. पण आडनावाप्रमाणेच त्याच्या शिक्षणाची देखील वाढ लागली आहे. कॉलेजमध्ये नवीन मुलामुलींची रॅगिंग करणं आणि जवळच्या मित्रांना परीक्षेमध्ये कॉपी पुरवणं, यामुळे याने शिक्षकांच्या नाकात अगदी दम करून टाकला आहे. यामुळे या कॉलेजवर याला पक्या भाय असं म्हणतात. आता 9 वर्ष शिकून देखील तो कोणत्या वर्गात आहे ते तुम्हाला समजेलच हळूहळू. लाव तर भाई आहे की, तू कशाला काळजी करतो? आणि हा बंटी कोणत्याही मुलींना पाहिलं की याच्या दिलाची घंटी वाजते. पक्याचा चेला, जीव, दोस्त, जान, डार्लिंग, सब कुछ. हा देखील आपल्या पक्याबाईसाठी रोज कॉलेजला येतो. मला काही ना कधी बघितलं जाऊ काही आता पहिल्यांदा नीट सांगितलं. कोणत्या वर्गात आहेस? मी भरती राहू दे, मला काय करायचंय? नाव काय तुझं? खुशी. खुशी? बंट्या, खुशी म्हणल्यावर किती खुशी दिसेल. पण इंग्रजीत नाही बोलायचं आपल्याला समजतं. बरं असू दे. तुला माहिती आहे का मी कोण आहे? नाही. बंट्या, तू पक्या बायला ओळखत नाही? नाही. अगं पक्या बायला नाही ओळख. बंट्या सांग की तू काय आहे सांगण्यासारखी? अरे तो अगं पक्या बाय म्हणजे चोर आहे, चोर. ए गप. म्हणजे कॉलेजचं म्हणजे दिल चोरणारा. आतापर्यंत तुझ्यासारख्या 56 पोरीने आपल्याला नसा का? अरे का? बाईने त्यांना नाही बोलले प्रपोज केल्यावर म्हणून. ओ आणि कॉलेजवर तर जरा असला प्रिन्सिपल सांगतो. ओ माय गॉड. आता कळलं का? मी कोण आहे ती? चांगलंच. शाबास, गुड गर्ल. बघलो चल, नाहीतर स्वरात कालात मार. खरंच मारावी लागेल. मग मारावीच लागेल. हो हा, मला नाही स्वतःला मार म्हणलं होतं.
छटाप, मी या कॉलेजची न्यू लेक्चरर आहे. हो अरे कुठे गेले? मॅडम मॅडम सॉरी मॅडम. अहो तुम्ही एवढ्या सुंदर आणि तरुण दिसताव की तुम्ही 12वीत असलेल्या 16 वर्षाच्या पोरीसारखंच दिसताय. 12 18 वर्ष झाली. अरे गपकी, मी तर 14 वर्षाचा म्हणणार होतो. अय्या खरंच? आई शपथ मॅडम. ओके ओके, इथून पुढे असं होऊ देऊ नका. नाही मॅडम, अजिबात होणार नाही. कधीच नाही. गुड. बंट्या, पोरगी आहे का मॅडम आहे काही कळतच नाही लागा. काय? तुला तरी कळत नव्हतं होय रे? आता फॅशन आहे तर मी तर काय करणार बाई? होईल का आईला बंट्या, हा बाई. आमचा काळ बघ. त्या काळात काय पोरी होती, 2 येण्या, ओढणीचा ड्रेस, खाली हा आन्या. हा दिसायला जरी गोंडस असला तरी याच्या एवढा आगाव अख्ख्या कॉलेजमध्ये कोणी नाही. असं म्हणतात जगात 3 वेडी लोक आहेत, त्यापैकी तिसरा म्हणजे हा आन्या. बाकी दोन्ही काय माहीत नाही. आणि ही सीमा, ही नेमकी मुलगी आहे की मुलगा असा सगळ्यांनाच डाऊट आहे. कारण हिच्यात असणारा डॅशिंगपणा आणि तोंडात राहणाऱ्या शिव्या यामुळे हिच्यासोबत बोलताना सर लोकांची देखील फाटते. हिचा सगळ्यात मोठा दुश्मन आन्या आणि सगळ्यात जवळचा मित्र पण आन्याच. हा शुभम, माननीय आमदार डी पाटलांचे चिरंजीव. हा सगळ्यांचा सिनियर आहे. शुभम क्लासेसच्या 30 ब्रँच, शुभम कलेक्शनच्या 15 ब्रँच, शुभम टेक्स्टाईल या सगळ्यांचा शुभम एकटा वारसदार आहे. यामुळे हा कॉलेजला शिकण्यापेक्षा गुंडागर्दी करण्यासाठी ॲडमिशन घेऊन बसला. हायला रुपया, काय वाईट जमाना आलाय रे. अरे पुरी पोरांना ताणून मारायला लागले. सॉरी, थोडं गडबडीत होतं. बॉस दिसले नात का तुला? सॉरी म्हणलं की मग काय उपकार केला काय? तुला समजायचं ते समज. ह्याचे तर आहे. हात उचलायच्या दे ना, भाऊला साथ कोणी ती बघ. म्हणतात जिथं विषय गंभीर तिथं अभि खंबीर. कॉलेजवर भांडणाचा कोणताही मॅटर उद्भवला आणि तिथं अभि उपस्थित नाही असं आजवर कधी झालं नाही. म्हणजे मित्रांसाठी जीव ओवाळून टाकणारा अभि. ओळखलं का? अभि. आयला कुठला पिक्चर बघून आलाय का रे? अय पिक्चरवाल्या, निघित नाही तर तुझाच पिक्चर होईल. काय कुठला डॉन फेन आहे काय तवा हे? नाही बॉस, मला बघून तुम्हाला कशाची आठवण येते? कशाची रे? सर कशीतल्या जोकरची. अरे हा. आता जोकर समोर आहे म्हटल्यावर लाफ्टर शो तर झालाच पाहिजे नाही का? म्हणजे हस हस, घाबरू नको, हस हस. ये हालात में चल, क्लास में जा. चल वर कर. ये, पड पड वर गेला. आज आला का? विजय. आणि हा विजय, हा सायलेंट आणि वायलेंट दोन्ही कॅटेगरीमध्ये येतो. हा एकमेव कॉलेजचा चॉकलेट हिरो आहे ज्याच्या प्रेमाची चर्चा अख्ख्या कॉलेजमध्ये आहे. आणि विजय आणि अभिची दोस्ती म्हणजे जयवीरूच. भांडणं झाली ती. कुणाची? आबेची आणि शिबेची. चल चल.
मारायला अभि नाक लाल कुणाचं असते हा फुकटची पहिल्या दिवशी रंगपंचमी केली का नाही? लय उडू नको. या रंगपंचमीचा बदला शिमगा करूनच घेणार. वाट बघीन मी. आम्हाला बी आवडतं बोंबलायला. तुला आधीच सांगितलं होतं 4 कुत्री घेऊन तोंडात चिंगम सगळं कॉलेजला राऊंड मारलं म्हणजे कुणी बाय होत नाही. त्यासाठी दम लागतो दम. आणि ती पण हे तर दाखवीन लवकरच. बस तूच बघत. त्याला मारलं ना आता जीव किती आता. चल पटकन चल. चल रे. अगं श्रेया थांब. ही श्रेया आनंदी राहणं, मित्रांना वेळ देणं, अभ्यास करणं या सगळ्या तिच्या आवडी. तसं पाहायला गेलं तर ही D&D कंपनीचे मालक दिलीप देशमुख यांची मुलगी. पण या गोष्टीचा तिच्यामध्ये अजिबात गर्व नाही. काय झालं? प्रेम. व्हॉट? सॉरी चुकून तोंडात आलं. ऍक्च्युली आय एम सॉरी, ते माझं लक्ष नव्हतं. इट्स ओके. थँक्स. का? काय नाही असंच. ऍक्च्युली आय एम श्रेया देशमुख. विजय चव्हाण. अशीच ओळख झाली होती ना आपल्या 11वीत? नाही, तो दिवस वेगळाच होता. त्या दिवसाची बरोबरी आता नाही होऊ शकत. हो का? सांग मग तो दिवस कसा होता? सगळी दुनिया जागेवरती स्टॉप होती. एका क्षणासाठी माझ्या हृदयानं धडधडणं विसरलं आणि न राहून एक संगीत धून ऐकू येत होतं. तुझ्यातला कवी अजून जिवंतच म्हणायचं. अगं माणूस मरतो बट कला अजरामर आहे ना. बरं चल. तुलाच माहिती पलीकडलं जो आहे ना, काल आलो होतं त्यामुळे कॉलेज फिरलो. हायला रुपया. विजयची दुपतीनं सापडली की. चल चला. गुड मॉर्निंग सर. सर
कुठे आहेत सर? हा बाय हा तुम्हाला सर म्हणतात ती. मला हा अरे मी सर नाही. हा तुमचा मोठेपण आहे सर. अरे खरंच मी सर नाही. अरे मग कोण आहे तू? मी वय तुमच्यासारखाच BCA फर्स्ट इयरचा विद्यार्थी आहे. होय का मेडा भो या माणसं, हा. तू मला आमचा सर असल्यासारखा वाटला. होय का? अरे सर आले. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. अरे प्रकाश, हा? याही वर्षी फेल झालास की काय? सर ते अरे काय रे, 9 वर्ष झालं अजून फर्स्ट इयर मध्येच. हो, हा प्रकाश वाट लावे, पण खरं पाहता याने स्वतःचीच वाट लावलेली आहे. हा, अहो 9 वर्ष कॉलेजमध्ये राहून जास्त शिक्षण घेण्याचा पुरस्कार याने स्वतःच्या नावे करून घेतला. सर मुद्द्याचं बोला. मी ठरवलं तर आज 6 पास होईल. पण या कॉलेजचं माझ्यावर प्रेम आणि माझं या कॉलेजवर प्रेम असं आहे ना की आम्ही एकमेकांना अजिबात सोडूच शकत नाही. असं का? इकडे हा हे घे चॉक आणि बस शिकवत इथंच. मग तुमच्या पगारातलं किती टक्के देणार मला? बसा रे. शांत बसा रे. मी बीडी कावळे. सर तुम्हाला बीडी सर म्हणलं तर चालेल का? शांत बसा. फालतूगिरी नको. मी खूप कडक आहे हा. पाहिजे असेल तर प्रकाशला विचारा. तास संपल्यावर विचारू का? अरे तुला जेव्हा विचारायचं तेव्हा विचार. आपण कॅन्टीन मध्ये भेटू. ए इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला सी प्रोग्रामिंग शिकवणार आहे. म्हणजे काय सर? अरे तुम्हाला माहिती नसेल तर प्रकाशला विचारा. विशेष म्हणजे 10 वर्ष झालं मी इथं सी प्रोग्रामिंग शिकवत आहे. त्याबद्दल चांगलीच माहिती प्रकाशला आहे. हो सर. अहो नापास झालो म्हणून काय गुन्हा बिना केला होय? सारखं काय प्रकाशला विचारा, प्रकाशला विचारा, प्रकाशला विचारा. जाऊ दे ना सर, मुद्द्याच बोला. अरे बाबा, बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग हा विषय मी तुम्हाला शिकवणार आहे. आपण जे सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशन वापरतो तो एक विशिष्ट प्रोग्राम मध्ये वर्क करत असतो आणि तो प्रोग्राम ज्या भाषेमध्ये बनवलेला असतो त्याला कोडिंग असं म्हणतात. आणि यामध्ये जी बेसिक लँग्वेज असते तिला सी लँग्वेज असं म्हणतात. आलं लक्षात सर्वांच्या? अभिजित भोसले विजय चव्हाण यांना साहेबांनी ऑफिसमध्ये बोलवलंय. विजय अभि स्टँड अप. जाऊ का सर? जावा. बाकीच्यांनी इकडे लक्ष द्या रे. मे कम इन सर? या शायनिंग स्टार या. फर्स्ट इयरला ऍडमिशन ना तुमचं? हो सर. मग पहिल्याच दिवशी सिनियर सोबत भांडण? सुरुवात त्यानेच केली होती सर. हो मग तुम्ही शेवट करणार का? सर से सॉरी टू हिम. बट सर आय से सॉरी टू हिम. सॉरी सर. नंतर असं झालं नाही पाहिजे. आज पहिलाच दिवस ना कॉलेजचा? हो. मग नीट शिका. आणि शुभम, सिनियर आहेस ना तू? ज्युनियर सोबत नीट बिहेवियर ठेवायचं. तेच तुम्हा सिनियरचं अनुकरण करत असतात. ओके सर. गेट आउट फ्रॉम हिअर. विजय बघा लागतं काय? एक मिनिट. हा सर. काय हे? तुझे 12वीचे क्लास टीचर माझे मित्र आहेत. खूप स्तुती केली त्यांनी तुझ्याबद्दल. पण तू? सर शुभमची ना आमची जुनी दुश्मनी आहे त्यामुळे तो. अरे तुमचं वय आहे का हे असली दुश्मनी निभावायचं? अरे तुझी परिस्थिती काय आणि तू कशात लक्ष देतोय? सॉरी सर. तुझ्या मित्रांना पण समजावून सांग. आणि आता कॉलेजकडे लक्ष द्या. कोडिंग आहे. सुरुवात थोडी अवघड आहे. नंतर तुम्हीच मास्टर होतात यामधले. त्यामुळे अशा या गोष्टी इग्नोर कर आणि अभ्यासाला सुरुवात कर. हो सर. जा क्लासमध्ये. काय म्हणलं रे? यार नुसतं पकवत होते. पहिल्याच दिवशी कुठं ना म्हणल्यावर डोक्यात मुंग्या झाले असतील.
मे आय कमिंग सर? मे आय कमिंग सर? यस कमिंग. काय केलं तुम्ही? काय म्हणाले सर? काय नाही सर, ते ती प्रिन्सिपल सर आहेत ना, ती मामा त्याचे सक्के, बोलवलं होतं कॉलेज वगैरे कसं आहे ते विचारायला. म्हणजे साहेबांचा भाचा करे तू? हा मग, आणि म्हणले कुठला सरांनी त्रास वगैरे दिला तर सांग. ओके ओके बरं बरं, जाऊन बसा. हा. काय नाही. प्रिन्सिपल कुठे माहिती? गबस ना, आता झाले ना, अरे पण सगळेजण तुझ्याकडे बघायला लागले. तडबस तडबस. लक्ष दे पुढे. गुड मॉर्निंग. बस, मी खुशी चौगुले. मी तुम्हाला डिस्ट्रिक्ट मॅथ सब्जेक्ट शिकवणार आहे. हा पण विषय आहे का? म्हटलं होतं 10वी 12वी नंतर तर गणितचा पिच्छा सुटेल, पण इथं बीसीला पण तर पडलं का? शिकू नको ना मग. तुला काय करायचंय तुझं तू बघ. ए निशे, नीट बोला, नाहीतर अशी एक लावून देन ना 4 दिवस डोकं दुखायचं. तुला काय करायचं तुझं तू बघ. डोंट वरी, सोपं आहे सगळं. तुम्ही शिकवणार म्हणल्यावर सोपंच असणार की. हो का मिस्टर प्रकाश वाटलावे? सॉरी मॅडम. बट मॅम, कोडिंग मध्ये मॅथचा काय उपयोग? आपण जेव्हा प्रोग्राम बनवतो तेव्हा आपल्याला बरेच छोटे मोठे कॅल्क्युलेशन्स असतात. कमीत कमी कोडिंग मध्ये ऍक्युरेट रिझल्ट यावा म्हणून तुमचं मॅथ्स परफेक्ट असणं खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणून हा तुम्हाला डिस्ट्रिक्ट मॅथ्स हा सब्जेक्ट आहे. मी तुम्हाला समजेल असा साध्या सोप्या भाषेत शिकवणार आहे. होय, पण मला गणित म्हणलं की अंगावर काटा येतो. काळजी करू नका. मुलींनी मला आपल्या मोठ्या बहिणीसारखे प्रॉब्लेम शेअर करा, आणि मुलांनी आपले मैत्रीण समजून आपले प्रॉब्लेम शेअर करा. मैत्रीण म्हणल्यावर दह्यात साखरच की राव. हा. होय का? हा, पानझटपणा बाज करा. माझ्याकडे लक्ष द्या. कवापासून तुमच्याकडेच लक्ष आहे राव. राव, व्हॉट यू मीन द राव? जाऊ दे ना मॅडम, तुम्ही काय सांगत होता? बंट्या, ही बी भारी आहे का? वाचवीला मला लगेच. हा, जाईल तिथं नजर असतील का तुझी. वाव, सिया. ए, हा, काय लक्ष आहे तिकडे? तुला काय करायचंय? आ, माझी गर्लफ्रेंड आहे ती. काय? माझी गर्लफ्रेंड. गर्लफ्रेंड आहे तुझी? ए, तुला माहित आहे का मी कोण आहे? हा? कोण आहे तू? ए, हा, कोण आहे तू? प्रीत्या, सम्या. राहिलं कोण बोलवायचं अजून? नाही बाई. लाईक इतरा. हा? मी सांगितलं होतं का नाही तुला मी कोण आहे ती? ए, बघता काय? हा ना ह्याला. ए, काय झालं? मारा की. नको, तिला मारते. मी ह्याला 10 मारीन पण ती एकच मारते. नको, आपण नाही मारणार ह्याला. काय झालं? हा, काय नाही. श्रेया गर्लफ्रेंड आहे म्हणे ह्याची. तुला माहित आहे मी कोण आहे? नाही माहिती. आणि बोल ना भावा, जरा या जिगरला आपली ओळख करून दे. सांगतो ना.
अभि चल इकडे हो हा काय माहितीये का काय त्यो आणि मी लय जुना मित्र आहे. तुझा मित्र आहे त्याच्यामुळे ना मला त्याचं सगळं माहितीये. त्याला शर्ट कोणत्या साईडचा लागतो, त्याला पॅन्ट केवढी लागती, त्याला चप्पल केवढी लागती. हा आणि एकदा काय झालं माहितीये का, काय झालं सांग की तेच सांगतोय ना, दम काढ की. हा जाऊ का आता? जाऊ दे चल हा? चहा पाच, मग तुला सगळं सांगतो. चहा? चल तर. चल पाचतो मोठी स्टोरी आहे त्याची, काय माहित नाही. हा तुला माहिती आहे सगळं माहिती, सगळं बर असलं सगळं माहिती. बर चल तुला इकडं आता लय निवड चहाच पाचतो विजय स्टडी घरी जाऊन कर ना. यार काय चाललंय तुमचं, तुला काय करायचं तिकडे दिलं लक्ष तुझं अवघड गॅप नाही की हा ना. आयला जांबूर केला असेल. टीचराच्या कानाचे पडदे फाटले असते ना खायला काय चांगला चहा नाश्ता खायला दिला की त्यांनी. हे बघ. भिकारी. हे तर काय पोटावच पडलेला. ए तू गप्पा. ए काय करशील र? ए बसा दोघं नाही तर दिल एक एक ठेवून. सारखी भांडण. ए शांत बसा रे आपला बोला वैर ऋषी मॅडम काय भारी दिसती राव. ए मॅडम आहे किती. आणि आता तरी अभ्यासाकडे लक्ष दे, नाहीतर त्या पाक्यासारखं बसशील एकाच क्लासमध्ये, ते पण 9 वर्ष. बर 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 एकडे बाय फ्रेंडची कडे वडू. तिला पॉइंट नाही समजला. कसला पॉइंट रे? सांगा ना. ए जाऊ दे, या पोरांची काय कुसूर पुसूर चालू असते काय माहिती. आम्ही काय नाही, ही खुशी मॅडम बद्दल बोला ना म्हणून हसलो. हा तुमचं बरं आहे. हा मी सिंगल लोकांनी काय करायचं. आणि मग तू पण शोध एखादी. आणि काय नका बाबा, हे तुमचं बघून मला भ्या वाटतंय गर्लफ्रेंड बनवायची. म्हणजे बघ 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 तिकडे बघ, खाली लांगी लागते. होय काहीतरी जळलेला वास येतो रे. हो रे. मला समजलं. काय रे? आण्या जळतो बरोबर ना आण्या. आणे आणे आण्या आणे आण्या आणे आणि काय झालं? ए आणे आणि काय झालंय? ए आणे तुझं काय झालंय? बरोबर माझ्याकडे घेऊन जा. आण्या आण्या. आण्या हे आण्या आण्या. हा हा बोल. तुझा तांब्यावरून आण. तुझ्या तळाला तुझं थांब थांब. एखादा मस्करी. ये तुझ्याकडे थांब. ये इकडे तुझं तरुण. ये ना या. बंट्या ए बंट्या तुला खुशीबद्दल काय वाटतं रे? हा? तेवढं आहे का? बंगल्यात राहून जी खुशी मिळत नाही ती झोपडीत राहून मिळतेच की. अरे मी आपल्या कॉलेज मधल्या खुशी मॅडम बद्दल बोलतोय. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार बाई. तुमच्या खुशी मॅडमची जोडी कशी दिसते की कॉलेजला कोण झोपले. काय सांगतो? बाई हा मला तर आता माझ्या डोळ्यासमोर एक हिडो दिसला. काय रे? हा तुम्ही आणि खुशी मॅडम हा बागेत एका झाडाखाली बसलेले. झाडाखाली. तुमचं डोकं मॅडमच्या हा. मांडीवर आहे आणि मॅडम तुमच्या केसात हात करत म्हणते, हा अरे काय म्हणते सांग की लवकर. बॉस आता भूक लागली. तिला नाही मला. अगोदर सांग तिला का. बॉस हा तुमचं काम करायला energy लागते. बर चल तुला वडापाव सांगतो. बॉस त्याला तेवढं चिकनी स्वच्छ बोला बरं का. चला चला पटकन. तुला अख्खा गाडा सांगतो चल चला, चला, चला. चल लवकर.
तुम्ही मार्ग शकता. ए विजय चव्हाण, लय माझा आलाय काय? कोण आहे कोण रे? अरे स्वरूप तू आर भाई, मग कधी आलास? अरे काय नाही, आज सकाळीच आलो. तुम्हाला भेटल्याशिवाय राहावलं नाही. चला म्हणलं पहिले तुम्हालाच भेटून घेऊ. मग कसं आहेस? बस मी तर मजेत. तुमचंच सांगा. ठीक आहे. तुझ्यासारखा जॉब भेटला ना तर अजून ठीक. अरे खरं बाकी कुठे आहेत? अभि हा? सगळ्यांना कॅन्टीन मध्ये बोलव. श्रेयांश सीमा तिकडे गेला. बर बर, बरोबर. चला आपण पुढे जाऊ. हॅलो राणे, कॅन्टीनला ये, कॅन्टीनला. हा चालतं, ये लवकर. असं आहे वय सगळं. चल, त्या शुभ्याचं काय आहे ते एकदाच मिटून येऊ. चल चल. एक मिनिट. अरे आज कॉलेजचा पहिला दिवस आहे. त्यातून प्रिन्सिपल सरांनी या दोघांना वॉर्निंग पण दिली. अगं हो, पण पहिल्याच दिवशी त्याची दहशत सहन करून घेतली तर पुढे जाऊन किती उडेल ती. ए तुम्ही पण काय कमी नाही हा? कॉलेजच्या पहिल्या दिवशी नाकातनं रक्तेपर्यंत धुतलंय त्या शुभ्याला. काय? हे मला नाही सांगितलं. हे कसं सांगेल? ए सौरभ बाबा कधी आलास? अरे कुठं होतास तू? आल्याला तुम्हा सर्वांना भेटावं म्हणलं तर तू गायब. आता आणि आलाय ना. हा. जा मग तांब्या भरून आण. ए, कोंब्या. ए तुझ्या तर आयला थांब, तिथं आलो. ए कोण आहे रे? काय विषय आहे? तुझा बाप. पप्पा, मम्मी कुठं आहे? अब्या ए इज्जतीत राहा. काय अजून आम्ही तुझ्या एवढ्या हरामखोर नाही झालो म्हणून तू ठीक आहे. या की मग आता दाखवा किती शरीफ आहेत तुम्ही ते. हा थांब आलो. चल. अय, अरे काय झालंय नेमकं? त्या शुभ्याने चॅलेंज केले. हो मग लगेच भांडायला जाणार का तू? मग काय मी बांगड्या घातल्यात का? विजय माझी शपथ आहे तुला. वा 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 वा. ही असती खऱ्या प्रेमाची ताकद. आम्ही किती डोकं फोडलं असतं ना तर थांबलं नसतं ह्यो. हा. आणि श्रेया म्हणली की चायला पुतळ्यासारखा थांबला रे ह्यो. नाहीतर काय? 11वीला होते तेव्हा एवढे आगाऊ नव्हते. आता लयच कुठं नाही करायला लागलेत. बघ ना. ए मला कुठाण्यावरून एक आठवलं. कॉलेज के पहले दिन हमने किए कुटाने. वा 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 वा. कॉलेज के पहले दिन हमने किए कुटाने. ईर्ष्या. कॉलेज के पहले दिन हमने किए कुटाने. हा. आता मला खाऊ वाटत फुटाने. ठीक आहे रे भाऊ. अरे तुला काय असलं शिरबीर जमत नाही. तुला फक्त एकच जमत, काय? तांब्या भरून आणायला. हॅलो. आहे का वेळ बोलायला? लाईफ मध्ये असं कधीच होणार नाही की तुझ्यासाठी माझ्याकडे वेळ नसेल. आणि असं झालं तर? मग तसली लाईफच नको मला. विजय तू अजिबात सुधारला नाहीस बघ. आणि सुधारणार पण नाही. बर काय करत होता? काय नाही, तुझेच फोटो बघत होतो. ओ माय गॉड. खरंच? हो ना. का बरं?
तुझे स्माइल, तुझे डोळे, तुझे लिप्स हे पाहिलं ना मूड फ्रेश होतो. ठेव फोन. का काय झालं? मी काही मूड फ्रेशनर आहे का? सॉरी. तू काय करतेस? मी टेरेसवर आले, मोबाईल काढला, तुझा नंबर डायल केला, 2 रिंग वाजले, मग तू फोन उचलला आणि आता तुझ्याशी बोलायला लागले. हो. खूप थकलं असेल ना माझं बाळ. हो ना. ओके बाय, मी नंतर बोलते तुझ्यासोबत. आणि चल जेवायला. हा झालं का तुझं दळण दळून? तू का चल. लय बेकार झोप आली. आणि माझी ओढ आली. काय काय नाही. कुठे चालू होते बघ ते तरी. लिंगेसारखं आपण पावडर लावलं काय रे? काय? मग काय तर किती झोप लागते त्याच्या लेक्चरला. काय सुजन विजयचं भारी चालू आहे की. ओय काही काय कुठे बी सुरू होतंय. काय पण नको बोलू. खरं बोललं कसं राग येत तुझ्या. लेक्चरला थोडं टिप. ओय टिपी वाले काही पण बोलू नको. बापरे चाव 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 काय लावलंय? नक्की झाडावर चिमण्या बसल्यावाने. हे जण काय बी असतं बघ. कुठला विषय कुठे घेऊन चाललाय? तिथं एक कप्पल विषय समजा तू काय करते? बरोबर आहे विषय लय अवघड रे बाबा. काही समजणं झालं. कसं समजेल लेक्चरला झोपा काढल्यावर? कोणी झोपा काढलं? झोपतो काय मी कुठे काढलं? खरंच यार असं ना आपल्या ग्रुप मध्ये धडधड विषय जाते. आपण एक काम करायचं का? आपण ट्युशन लावली तर? हा म्हणजे तू एक काम कर. तू सकाळची बॅच लाव आम्ही संध्याकाळची बॅच लाव. काही पण का सकाळची जाग येत नाही? तुला कामावर नाही जायला मी काय सांगतो तुम्ही ऐकून घे. काय सांगतो बोल बोल. त्याचं काय आहे पप्पाच्या पायाचं ऑपरेशन झालंय ना. मग
ट्युशनची फी भरायला प्रॉब्लेम नको म्हणून म्हणलं. तर नाही तर कोणी बॅचला जाऊन आलं म्हणजे ते संध्याकाळची आपल्याला ट्युशन दिली ना, म्हणजे तिची बी रिव्हिजन होईल आणि घरी पैसे नाही पण जायला पुरीसारखं काय रडायला झालं तुला मग? ए रडूबाई, मला तर वाटलं आण्या म्हणजे रिकामं डोकं असेल, पण तुझ्या डोक्यात तर छान छान आयडिया येतात की. असा मित्र प्रत्येक ग्रुप मध्ये पाहिजे. किती फीचे पैसे वाचतील ना. श्रेया, तू त्याला प्रॉमिस कर की तू आम्हाला कॉपी पेस्ट ट्युशन देणार. हो बाबा देईन. चला बाबा चहा पिऊ आता कॅन्टीन. चला बोलायला लागले. चला आणे बाई. बाय कवराशी डोळ्याची हवस काढणार बंट्या. अजून थोडे दिवस थांबते. काय थोडे दिवस चल बघेल तर आपलं खुशी खुशी खुशी. मग बंट्या, तुला माहितीये का प्रेम म्हणजे काय असते? काय हो बाई, प्रेम म्हणजे कसं आहे माहितीये का बंट्या? एकटेपणात सुद्धा चेहऱ्यावर असं हसू आणणार असते, माहितीये का बाय? असं तर एवढी माणसं करतात. बंट्या, हे बघ, प्रेमात पडणारा प्रत्येक माणूस याराच असतो. बॉय मला तरी सगळी लक्षण तुमची दिसायला ती. काय सांगतो मग काय रे? चहा गाटा गटान पाणी फुकू फुकू येतो. अजून वही वरी काक्षर येतो असं पाणीच खाऊन टाकतो. काय म्हणतो? एकटो तिकडं काय बघतो मनातलं मग हसताव काय. म्हणजे बंट्या, मला प्रेम झालं असेल का रे? नाही आता मी येडे झालो. पण ठेवा. अहो तसं नाही बाई, मग प्रेमात येडे झालं असं म्हणायचं होतं मला. का जिगरेटा ना काय काय ना, त्याच्यापेक्षा जास्त अवघड शब्द सुचलाच नाही म्हणून जरा थांबलो. मी ऐकलं क्लासेस सुरू करताय तुम्ही. का ऍडमिशन घ्यायचं का? विजूबाळ, ऍडमिशन तर तुलाच घ्यावं लागेल, तेही हॉस्पिटलमध्ये. आणि ते पण शुभम क्लिनिक मध्ये. घेऊ की, पण कसं आहे ना, त्याच्या अगोदर शुभ्या नावाचं कुत्र चावायला तर पाहिजे नाही का? लायकीत राहायचं आणि ते ट्युशनचा विषय विसरून जायचं. अजून आणि अजून एक लक्षात ठेवायचं, कॉलेजची पोरं शुभम कोडिंग क्लासेस मध्येच शिकणार, नाहीतर गोळ्या घाली. ए धमकी कोणाला द्यायला लागला तू? आणि ती पण गोळ्या घालायची? अभि तू बस. ए तू गप, तुला माहितीये ना जीव आहे आपला जीव. उडू नको कुत्रे. तुला काय खायला सांभाळतो काय कुत्रे बसला. आले ती दोघं कुणाच्या जीवावर उडते ते बघायला पाहिजे. बस तुम्हाला ती पक्या माहिती आहे ना? हा ते पक्या बाय. ती पक्या त्याला आणि त्याच्या गँग मधला आणायला
रोज कॅन्टीन मध्ये सोबत बसलेलं बघतोय मी. नाही नाही, ते नसणार. अहो तीच आहे. दुसरंच कोणतरी मोठा असणार. बॉस मला सांगताय ते मी पण बघितलंय. आणि त्याची गँग तुम्हाला पण माहित आहे. काळा संत्या, बुरटा सुक्या, येडा दिप्या. होय बॉस. बॉस शक्यता टाळता येणार नाही बरं का. बोलव त्याला, फोन लाव. फोन नाही लागत. माझं पण लागे ना की. तुमच्या दोघांनी एकालाच फोन लावल्यावर कसा लागेल. म्हणे तू लाव. नाही लागत भाई. थांब बंट्याला लावतो फोन. लय जुळकीत बसायचे. हॅलो हॅलो, पक्या आहे का. ए शिरपुरीतला आमसूल पक्या बाय बोलायचं काय. हा हा तीच ती पक्या बाय. हा बाय. फोन आहे. हॅलो पक्या बाई बोलतो. हा हा बसला बोला. पक्का बस. बॉस बोलतोय. मग मी डॉन बोलतोय. शुभम बॉस बोलतोय. असले बॉस बीस चिल्लर आहेत रे माझ्या पुढं. काल परवा माझा फाटका पनीर घालाय दिला, लागला ना की भीक मागायला. रुपया तुम्हाला सांगत होतो मला सोबत घेतल्याशिवाय कुठं जात जाऊ नका, तर नाही. आणि शांत बसा, नाहीतर असे सट दुखलं बघ. श्रेया तू. हा मला समजलं ना तू मोठा गड जिंकलाय म्हणून. अगं ते काय अगं. आणि अभि तुला पण अक्कल नाही. ह्याच्या अंगाला हात लावस तर मी काय बघत बसायचं होतं का मग तिथं. अंगाला हात लावलं म्हणून लगेच भोकं पडली काय. आपण मी काय. तू ना भांडायला एक नंबरचा भिकारी आहेस बघ. आणि हा पण तसलाच. त्या दिवशी शपथ घातलेली ना जाऊ नको म्हणून. अगं आम्ही कुठे गेलतो. तो चालता आमचा रस्ता अडवायला. ही ना सगळी एका माळ्याची मनी येत बघ. आणि हळद आहे का रे. का घरातली संपली का. ही तर डोक्यावरच पडलाय बघ. चायला कुणी येते टपली मारून जाते. कोणी मी बस बघत. तुला कोणी सांगितलं. आधी मार खाऊन यायचं मग विचारायचं तुला कुणी सांगितलं म्हणून. अगं मग काय करू. तिथं तर आपचक धुवायचं ना त्या शुभ्याला. श्रेया समोर काय म्हणली ग. काय म्हणलं. काय करते ती. थांब बघून आलो. बस की खाली.
काय करतेस? सर तिकडे ऐक, हळद गरम करतेस होय? एखादीनं हॉस्पिटलमध्ये नेलं असतं. हो, तुला हॉस्पिटलला नेते, पूर्ण सिटीत मिरवते. बघा माझे बीएफ, बघा माझे बीएफ. तुला अक्कल थोडी कमी आहे का रे? माहित नाही, पण तुझ्या इतकी नक्कीच नाही. मस्त नको मारू आता. बघा आता, आम्ही बोललो की मस्का. देवा बघा आता. देवाला ठेव बाजूला, आधी ही देवी काय सांगते ते ऐक. बघू कुठे लागले. ऐक. त्रास होतोय का? हो, हळूच लावते. त्रास हळद लावलेला नाही होत, पण आता या हळदीची परतफेड कशी करेल काय माहित, ते पण मंडपात. बस बस, लय लांब चालला. आधी हा मार सांभाळा. कोणता मार? हा, अगं श्रेया, बाय. अगं ऐक ना. टेक केअर. तुझा फटका बनेल मी घेतला. नाही बाई, ती तोंडात न गेलं म्हणून एवढं फाटच तर मारायची काय गरज होती? आता जर पटपट नाही ना बोलला तर असा फाडीन, शिवायला पण घावायचं नाही. विचारा की बस. त्या श्रेयाचा आणि तुझा काय विषय? ठीक आहे, माझी गर्लफ्रेंड आहे. ए, आपल्या प्रॉपर्टीवर अजिबात डोळा ठेवायचा नाही काय? तुमची असं आहे तर सगळं. त्याची ट्युशन काय कंपल्सरी आहे का? चांगली त्याची फाटली आपली आयडिया ऐकू ना. पण हा, मग आम्ही पण तीच म्हणतोय, कधी पण त्याची दादागिरी सहन करायची. मग तुझं काय म्हणणं आहे आता? म्हणजे आपण ठरल्याप्रमाणे करायचं की नाही? करायचं तर ठरल्याप्रमाणेच, बघू कोण अडवते. आपली यारी सगळ्यात भारी. तर मिस्टर प्रकाश वाटलावे, नेमका काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मॅडम, आता काय केलं मी तुम्हाला? ते नाही म्हणत. मग हा हात गळ्यात कसा आला आणि नाकाला काय झालंय? मॅडम, काय झालं माहितीये का? एक आजी रस्ता क्रॉस करत होती आणि समोरून भरधाव वेगाने ट्रक येत होता. आजीचं लक्ष नव्हतं. ट्रक भरधाव वेगात धावत होता. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. बाजूची माणसं पण वरडत होती. ती ट्रक ड्रायव्हर पण वरडत होता, ब्रेक फेल झालाय, ब्रेक फेल झालाय. आजीला काय सुचत नव्हतं. मग मी काय केलं, एका क्षणाचा बी विचार केला नाही, पळत रस्त्यावर गेलो, आजीला बाजूला ढकलून दिलं आणि तुम्हाला सांगतो, ट्रक माझ्या अंगावरनं गेला. पण नशिबान होतो मॅडम, वाचलो मी. फक्त हातावरनं ट्रक गेला हो. ओ माय गॉड, एवढी रिस्क? जेव्हापासून मी तुमची रॅगिंग केली का नाही, तेव्हापासून माझी झोपच उडली बघा. म्हणलं स्वतःला काहीतरी शिक्षा द्यावी, पण एक विचार केला, काहीतरी चांगलं काम करावं. मॅडम सांगा की, मी माझा मान अपमान सगळा बाजूला ठेवून सांगा की तुमची सेवा काय करू मॅडम? काही नाही, ठीक आहे. नाही, तुमचं पाय चोपून देऊ का, डोकं चोपून देऊ का? नॉनसेन्स, गेट आउट. नाही मॅडम, पण जा इथून. बरं, जातो. वेडीच मुलं तिथली. ओके, तर मग ठरलं परवापासून क्लासचं. अरे पण कुठं करायचं? हा रे, ती तर डोक्यातच नाही केलं. मी सांगू का? ओके वाटलं तर ठीक. आधी बोलते. माझ्या रूमवर. काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, बट ट्युशन म्हटलं ट्युशन, बाकीची फालतूगिरी नाही करायची. आम्ही तर फक्त ट्युशनला येणार बाबा, बाकी तुम्ही तुमचं बघा.
म्हणजे हॅलो ए मी पण आले सर. ए थांब की मला पण येते. चल चल एलआर मध्ये चल. हे सगळे असे एकदम कसे निघून गेले? तुला सीमाने टॉन्ट मारलेलं कळलं नाही? काय ही सीमा पण ना बॉईज लोकांसारखी टॉन्ट मारायला लागली. जायचं तू पण बघत. कुठे जायचंय? बसू ना. काय झालं? काही नाही, तू बोल ना. सॉरी. अरे हे काय मध्ये? मध्येच कुठे? तूच तर बोल म्हणली ना. हो पण सॉरी का? कळत न कळत मी तुला खूप त्रास दिला. तुझं ऐकलं नाही, प्रॉमिस विसरलो. असू दे ना विजय, डोंट वरी, तुझ्यावर असणारं माझं प्रेम नाही कमी होणार. थँक्स रेया. मोठा आलाय थँक्स वाला. चुप. अगं पण बघ ना, आपण किती बदललोय ना. 3 वर्षापूर्वी शहर हे मला पूर्ण अनोळखी होतं. आणि आता हे शहर माझंच आहे असं वाटायला. भाई बी झालास तो काय इथला? अगं नाही ग, पण बघ ना किती हक्काची माणसं भेटलेत. जीवापेक्षा जास्त प्रेम करणारी तू, जीवाला जीव देणारा अभिसारखा मित्र, आणि शिक्षणासोबतच कॉलेजचा आनंद देणार ते कॉलेज. मला ना इथे फक्त आई आणि आबांचीच कमी वाटते. बाकी हे शहर माझं जग म्हणलं तरी चालेल. विजय आपलं बोल ना. मी हा शब्द पहिल्यांदा बोललो त्यावेळेस तू खूप हसली होती ना. पण आता सवय झाली आहे ना. खरं तर सारखं सारखं ऐकू वाटतं तुझ्या तोंडून तो शब्द. हो. विजय आपण दोघी कुठेतरी फिरायला जाऊयात ना. दोघच? सगळे जाऊया ना. नको बाबा, ते लास्ट फ्रेंड सारखं व्हायचं, सोबत येणाऱ्यांचंच पॅचअप व्हायचं. आणि त्या प्रियाच्या घरी तर कसली भांडणं, आणि तिच्या घरचे ते तसले, लगेच लग्न पण करून टाकलं तिचं. अरे पण अभि आणि सीमाला तरी. ओके, पण आण्याला समजलं तर ते जाऊन देईल का आपल्याला? ते पण आहे. मी अभिला सांगतो, अभि समजावेल त्याला. बघ काय होतंय ते. यार आधी आणि तुझी फ्रेंडशिप किती थोडकी आहे ना. किती विश्वास, किती प्रेम दोघांमध्ये. मग तू जाण असली तरी तो धडकन आहे. यार लाईफमध्ये कधी प्रॉब्लेम झाला ना, की मला किंवा अभिला चॉईस करण्याचा प्रश्न आला ना, तर तू अभिला चॉईस कर. रे यार. अरे खरंच, एक वेळ तू मला सोड, पण त्याला नको सोडू. अरे अभि तुझ्या सोबत असेल ना, तर अशा 10 श्रेया मिळतील तुला. अगं काय बोलतेस? यार नशीब लागतं ना रे असे फ्रेंड्स मिळायला. हो ना. ओके तू हो पुढे, मी येते बिल पे करून. अगं राहू दे ना, मी करतो. नको बाबा, तू पण ब्रेकअप झाला तर लोक नको म्हणायला मी तुला लुटलं म्हणून. चल. लवकर.
किती झाले? 100 रुपये झाले मॅडम. बाकी कशी तू मॅडम? बेस्ट होते. येत जावा. वेलकम. मग म्हणे बघितली का आपली पावर? होय बॉस. मग हसायला काय झालंय? विचार रुपयालाच. काय रुपया काय म्हणते म्हणे? जाऊ द्या ना बॉस. सांगते आता का बघायचं आलंय तुला पण? हे अभियान विजया चर्चा करत होते, काही जरी झालं तर उद्या क्लास सुरू करणारच. अरे एवढं धमकून त्यांची इतकी मजल? आणि बॉस ते असं पण म्हणत होते की शुभम आमचं काही वापर करू शकत नाही. रुपया लायकीत राहा. बॉस इज्जत करतो म्हणून काय कमी समजू नका. नाहीतर काय करशील हे कुत्र्या? अहो बॉस असं विजय म्हणला होता की नाही. हा कुठं घेणार आहे ट्युशन? विजयच्या रूमवर. आता काय बाथरूम एवढ्या जागेत ट्युशन घेणार काय? एवढली बॉस जागेचं काय? ट्युशन आहे ना. त्याचीच बाजू घेते. चल हंत जर ह्याला याद ना तर जायचं बॉस. तोच म्हणजे कसं काय बोलतो? म्हणत नाही कसं काय बॉस ते. चल अगं थांब थांब थांब. काय झालं? अरे मम्मीचं गाव येतंय. ऑलरेडी लेट झालाय. 1 मिनिट लगेच आली. काय श्रेया मॅडम, मोठ्या जोमात चालू आहे नियोजन तुमचं. म्हणजे आम्ही ऐकलं की शुभम क्लासेसला टक्कर द्यायला निघालात तुम्ही. टक्कर? शुभम, शिक्षण हे शिक्षण असतं. कोणत्या ब्रँड मालाला शिक्का नाही. काही गोष्टी शिक्क्याविना सुद्धा आमच्या हातात. मग तो ट्युशन क्लासेसचा ब्रँड असो मग विजय चव्हाणचा ब्रँड असो. क्लासेस सुरू करायचे नाहीत हा. जड जाईल, ध्यानात ठेव. काय झालं? काय नाही. निघायचं? चल. श्रेया काय झालं? काय नाही रे. मग एवढा का म्हणून शुभमने मला अडवून धमकी दिली. काय त्याच्यात तर आहे. ऐक ऐक, तो म्हणतो की क्लासेस नाही चालू करायचे. मग त्या दिवशी ते आम्हाला पण तसंच म्हणत होता ना. मग
अभि आय थिंक त्याला भीती तर वाटत नसेल. कसली आपल्या क्लासेसमुळे त्याचे शुभम क्लासेस बंद पडतात की काय. होऊ शकते कॉन्फिडन्स आहे. सीमाला पाहिलं का. हा पाहिलं की कुठे. गेली तांबे भरून आणायला. तू तर ना पक्का वेड आहेस बघ. येडा नाही येडा येडा साधा सुद्धा येडा नाही येड चला क्लास मध्ये बोलाव. काय झालं कोणी मध्ये यायचं ना माझ पटक्यातच बसवेन का आवाज काले तू सांगितलं कळत नाही का. तिला सांग की मग तर असू दे. अरे एक मिनिट मी बघतो इकडे. मी सकाळी तुझं नाव ऐकलं. अरे त्या बी डिव्हिजनच्या गीताच्या तोंडून माझ्याबद्दल. मग चल तिच्याकडे मी बघतो. घेऊन जातो ते तुला पण समजत नाही का बारकी लेकरा सर करते. मग काय ऐकून घेऊ का मी त्याच्या. हे काय गुंडासारखं भांडते. तू शांत राहा ना. काय झालं मूड ऑफ. विजय शुभ्यानं अजून धमकी दिली श्रेयाला अडवून. धमकी कसली. क्लासेस चालू करायचे नाहीत म्हणून. त्याच्यात तर आयला बघतो कोण येतो उद्या अडवायला. चल चल आता येणं कशाला फोन केला. हॅलो. बाहेर ये. कुठून. फ्लॅट मधून. कशाला. ये ना. विजयला नको सांगू. का. किती प्रश्न. ये तर आधी. बरं आलो. यायला काही चूक पण देत नाही. हे पण नाही. हे पण सकाळी दाता टाकून गेलं माझ्यावर. आलं पण ना. काय झोपून पण देत नाही. काय थांब ना. हे काय आणलंय. आपल्याला क्लास सुरू करायचा आहे ना म्हणून. चायला तू तर चांगली तयारी करायला लागलीस ग. मग श्रेया कोणतेही काम प्रोफेशनली करते. राहू दे नको लगेच फुगू. हा विजय कुठे गेलाय. ते गेले ग्राउंडला अजून आलं नाही. बरं त्याला सांगू नको आम्ही आलो होतो ते. चल बाय. बाय. आता परत काय चला आली. शुभे तू. हा बघावं म्हणलं काय तयारी चालू आहे क्लासची. हे काय बोर्ड पण आणला काय. चित्र काढाय आणलंय मला. चित्रकार आनंद सागर विष्णुकुमार गाजरे पाटील. काढा चला कुत्र्याचं चित्र काढा. मी अजून शिकतोय. मला अजून परफेक्ट नाही समजत. काढ. असंही आपल्या इथले कुत्रे कुठं परफेक्ट आहेत. जसं जमल तसं काढ.
झालं. हा, आता एक नाव ठेव कुत्र्याचं. काय ठेवू? ठेव विजय म्हणून. ह्याला म्हणलं एकनिष्ठ मैत्री असेल तुमची, ह्याची तर फाटली. असले मित्र असते काय? झालं. अयो नका ना मारू, अरे लागतंय. अयो नाव सांग, नाव सांग. अयो जा जा, नाव सांग, पळ. ये चला. नाव लिहितो काय मी मग आता नाव. जय. मला मारलं. अने ए अने काय झालं? अरे काय झालं? शुभ्या काय केलं शुभ्याने? शुभ्याने मारलं. शुभ्याने मारलं? बघ तोडून गेला. त्याच्या आईला त्याच्या. बोलू नको, त्याच्या आईला मी बघतो त्याला. विजा कुठं आहे मग? विजाने अजून ग्राउंड वर ना आला. लयच रान फाटलेलं दिसतंय. तू चल दवाखान्यात उठ. नको, तुझा येजाला घेऊन या. बरं मी आलो, थांब. ऐक ना, तुला काहीतरी सांगायचं होतं. तुला राग तर नाही ना? बोल की, का व्हायला लागलेस? मला तुमच्या ग्रुपमध्ये नाही राहायचं. अगं डोकं फिरल्यासारखी काय बोलतेस का? मी नाही प्रॉब्लेम फेस करू शकत. कसले प्रॉब्लेम? जरा डोकं भरावर असलं की बोल की. मला माझ्या घरून ट्युशनसाठी पैसे भेटतात. मला नाही पैशाचा म्हणजे आता तू पण स्वतःचा विचार करायला लागलीस तर. तुला काही समजायचं समज सॉरी, पण मी नाही तुमच्या ट्युशन क्लास मध्ये समज. काय झालं? काही नाही. तिला काय झालं? काय नाही, तिला शाणी झाली. चल आपण ग्राउंड वर जाऊ. अगं पण चल ना ग्राउंड वर जाऊ. काय बोलू? काय काय चाललंय तुझं? लेक्चरला जायचंय ना? काय श्रेया देशमुख, लय देशमुखी गाजवायची हौस आहे काय? शुभम पाटील, तुम्हाला लय पाटील की गाजवायची हौस आहे ना? त्याचा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण आम्हाला आहे की. पाटील की जरी तुमची असली ना तरी सगळी जहागिरी काही तुमची नाहीये. ए ती भाषण स्टेजवर, इथं सत्ता आमची आहे आणि आमचीच राहणार.
सत्ता हा सत्ता. आणि आमच्या सत्तेमध्ये वळवळ करणाऱ्यांवर पाणी फेरायला पण कमी करत नाही आम्ही. म्हणजे डोंट क्रॉस, ओनली शुभम बॉस. चल शिर्या. श्रेया काय झालं श्रेया? श्रेया 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 काय झालं? श्रेया काय झालं सीमा? श्रेया काय झालं? श्रेया 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 काय झालं? श्रेया काय झालं? आम्ही रडायला का लागलो तुम्हाला? श्रेया सीमा काय झालं? सीमा काय झालं? अरे झालं काय रडायला? ती तर सांगते. श्रेया श्रेया ऐक, श्रेया श्रेया आपण फिरतो. श्रेया रडू नको, ऐक. काय झालं? श्रेया ऐक ना. कोण काय झालं? अगं काय झालं सांग ना. सीमा सीमा काय झालं? अगं झालं काय झालं सांग मला. श्रेया श्रेया काय झालं? ह्याच्या घरी बघू. उठ यार काय काय झालं तुला? अरे तुझ्यासारखा पळपुटा मित्र भेटला ना ह्याची लाज वाटायला लागली मला, लाज. अरे पण मी काय केलंय? पळून का गेलास तू? अरे त्या आम्हाला हॉस्पिटल मध्ये नेलं होतं. अरे काय मग फोन जळला होता का तुझा? गडबडीत कुठं फोन पडला ते सुद्धा कळलं नाही मला. जिगर काय झालं नेमकं सांगतो का? अरे लाज वाटायला लागली मला, सांगायची सुद्धा माहिती का? सांगते रे मग काय झाले? आज सगळ्या कॉलेज समोर श्रेयाच्या टॉप मध्ये पाणी होतलं शुभेनी. काय त्याच्यात राहिलं त्याच्या फोन लाव त्याला. त्याला तर मीच बघत असतो आता. हॅलो बोल की कुत्रे. का आमच्याशी नाही का बोलायचं? बर त्याला सांग तुझ्याकडे आता 20 मिनिट आहे म्हणून. तुझा खेळ खाल्लास. मग या अड्ड्यावर. ठेव पण. अरे पण बसला नाही विचारते चालेल कशाला घेतलं तू? बॉस आपल्याला विचारून करतो का सगळे? म्हणजे किती जरी इमानदारी केली तरी कुत्र्याचीच किंमत ना. रुपया अरे इमानदारी कुत्र्याच असती. होय आम्ही पण इमानदारच आहोत की.
अंधाऱ्याचा विषय चालला. का ना बॉस ते काय नाही म्हणून आम्हाला अंधारात ठेवा आणि अंधारात आमचीच मारा. तुमच्या सोबत राहून एवढी हिंमत आली की अंधाराचा आडोशी घ्यायची पण गरज नाही. जे ते आहे रोखोक ते पण समोर असणार. हे म्हणतात कुठे थांब शुभे नाही विजय नाही थांब. अरे विजय आज गेलाय. सोड बघ तू, सोड अभि सोड. विजय सोड त्याला. विजय पळ. विजय चल लवकर चल. अरे त्याला बघू आपण नंतर चल.